करमाळा विधानसभा मतदारसंघ 1995 पासून शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर लढवत आहे। हा करमाळा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघावर आमचा या ठिकाणी दावा आहे। असा असताना या ठिकाणी करमाळा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टी दावा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। याला आमचा तमाम शिवसैनिकांचा या ठिकाणी विरोध आहे। आज आमची सर्व तालुका कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या ठिकाणी आम्ही कडाडून या ठिकाणी भाजपला हा मतदारसंघ देण्यासाठी विरोध या ठिकाणी केलेला आहे। कारण याचा जर पूर्व इतिहास बघितला तर 3 वेळा धनुष्यबाण चिन्हावर करमाळा मतदारसंघातून उमेदवार या ठिकाणी निवडून गेलेला आहे आणि प्रचंड असं मोठं काम या करमाळा तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे। असं असताना या ठिकाणी बाहेरचा उमेदवार भारतीय जनता पार्टीत घेऊन त्या उमेदवाराला शिवसेनेचं भाजपला मतदारसंघ सोडायचा हा प्रयत्न चालू आहे। ह्या प्रयत्नाला आमचे शिवसैनिक त्याला मान्यता देत नाहीत, देणार नाहीत आणि वेळ पडली तर अशा काही चुकीचा निर्णय झाला तर या मतदारसंघात आम्ही फक्त धनुष्यबाण चिन्ह असेल तर धनुष्यबाणाचंच काम करणार, दुसऱ्या चिन्हाचं काम करणार नाही। दादा आताच्या सध्याच्या लेटेस्ट बातम्या पाहिल्या तर बऱ्यापैकी ज्या BJPच्या जागा आहेत त्यात आणि ज्या ठिकाणी शिवसेनेच्या आहेत त्या ठिकाणी काहीतरी उमेदवारांच्या सुद्धा आदल्याबदली व्हायला आहेत। मग या ठिकाणी जर बागलगटाला जर शिवसेनेची जागा मिळाली तर मग येथील शिवसैनिक त्यांचं काम बागलगट सध्या शिवसेनेत नाही आहे, ते भारतीय जनता पार्टीत आहेत। त्यांचा तो प्रश्न, आमचा प्रश्न हा शिवसेनेसाठी। आम्ही म्हणतो शिवसेनेची जागा पाहिजे, शिवसेनेचा उमेदवार पाहिजे, भले तो कुणी उमेदवार देऊ। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जो उमेदवार देतील आम्ही त्याला निवडून आणू। या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे आमदार आहेत, अपक्ष आमदार संजय मामा शिंदे हे अजितदादा पवार गटाचे आहेत आणि जे वरिष्ठ नेत्यांनी ठरल्याप्रमाणे ही जागा अजितदादा पवार गटाला जात होती, पण त्या ठिकाणी आमदार संजय मामा शिंदेंनी महायुतीची उमेदवारी देण्यास नकार दिला। त्यामुळे या ठिकाणी दुसऱ्या उमेदवारी चाचपणी चालली। पण शिवसेना हा निवडणूक हा मतदारसंघ लढवण्यासाठी सक्षम आहे। तुम्ही बागल गटाचं नाव घेता, मला त्या विषयावर बोलायचं नाही आहे, पण आम्ही सुद्धा या ठिकाणी शिवसेना सक्षम आहे। या शिवसेनेचं काम चांगले, कोरोनाच्या काळातलं काम असेल किंवा बांधकाम कामगारांच्या माध्यमातून काम असेल, जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम असेल, त्याच्याबद्दल आमचं त्यांच्यापेक्षा उजवं काम आहे हे निश्चित या ठिकाणी जनता सांगत आहे आणि या ठिकाणी शिवसेनाच या ठिकाणी हा मतदारसंघ लढवणार। ज्या प्रकारे आता BJP सुद्धा या ठिकाणी या मतदारसंघावर दावा करत आहे किंवा कुठेतरी त्यांची सुद्धा मोर्चे बांधणी सुरू आहे, तर आता शिवसेनेचा हा 25 वर्षापासून हा बालेकिल्ला आहे। यावेळेस कुठेतरी यात पकड कुठेतरी कमी होईल का? दरवेळेस काय होतं, आपण जर इतिहास बघितला करमाळ्याचा तर 1999 साली सुद्धा स्वर्गीय दिगंबर बागल यांनी शिवसेना पुरस्कृत म्हणून उमेदवारी घेतली। शिवसेनेच्या ताकदीवर निवडून आले, आमदार झाले, मंत्री झाले, पण त्या ठिकाणी त्यांनी आमदार मंत्री झाल्यानंतर कुठल्याही शिवसैनिक किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी दिली नाही, पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी दिली नाही, नगरपालिकेत काम करायची संधी दिली नाही। फक्त कामापुरतं आमचं शिवसेनेचं तिकीट घ्यायचं आणि निवडून आलं परत बागलगट स्वतःचं राजकारण, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं, स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं, अशा प्रकारचं काम त्यांनी केलं। नंतर 2004ला सुद्धा जयवंतराव जगताप साहेब धनुष्यबाणावर निवडून आले, त्यांचं सुद्धा सर्व सेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम केलं, धनुष्यबाणावर निवडून आले। त्यांनी निवडून आल्यानंतर पुन्हा त्यांनी जगताप गटाचं काम या ठिकाणी चालू केलं। त्या सत्तेच्या काळात सुद्धा आमच्या कुठल्याही खालच्या दुसऱ्या फळीतल्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्याला नगरपालिकेत असेल किंवा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत असेल किंवा साखर कारखान्यात असेल कुठेही या ठिकाणी संधी मिळाली नाही। नारायणआबा पाटील सुद्धा या ठिकाणी 3 वेळा पराभूत झाले। जेव्हा त्यांना शिवसेनेचं तिकीट मिळालं तेव्हा ते केवळ 256 मतांनी निवडून आले आणि त्यांनीच निवडून आल्यानंतर पुन्हा नारायण पाटील गटाचं काम चालू केलं, मोहिते पाटील गटाचं काम चालू केलं आणि आमच्या कुठल्याही शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय मिळाला नाही, सत्तेत वाटा मिळाला नाही। म्हणजे एकंदरीत जर तालुक्याची परिस्थिती बघितली, फक्त तिकिटापुरतं आमच्या शिवसेना भाजप पार्टीत यायचं, महायुतीचं तिकीट घ्यायचं, निवडून घ्यायचं। आमच्या शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी 5-5 वर्ष 10-10 वर्ष कामं करतात सर्वसामान्य, आमची मतं घ्यायची आणि पुन्हा आम्हाला वाऱ्यावर सोडायचं। त्यामुळं या ठिकाणी अशा प्रवृत्तीला आमची लोक शिवसेना भाजपचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते कंटाळलेत। आमचं एकच म्हणणं आहे की शिवसेनेचा असो किंवा भारतीय जनता पार्टीचा असो, जो गेल्या 10-20 वर्षापासून प्रामाणिकपणे पक्षात काम करतो त्याला पक्षाने तिकीट द्यावं, आम्ही त्याला निवडून आणू। आणि दुसरी एक मागणी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे केलेली आहे की हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे, त्यामुळं बॅलेट पेपरवर धनुष्यबाणच चिन्ह पाहिजे। धनुष्यबाण चिन्ह नसेल, कारण आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे,
धनुष्यबाण चिन्ह नसेल तर आमचा शिवसैनिक या मतदारसंघात काम करणार नाही. कारण सोलापूर जिल्ह्यातल्या जवळपास 7 मतदारसंघात शिवसेना धनुष्यबाणावर लढवत होती. आज या ठिकाणी आमच्या सोलापूर जिल्ह्यात फक्त केवळ एक जागा आमच्या ताब्यात देण्याचं किंवा शिवसेनेला संधी देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आजसुद्धा आमची मागणी आहे, शिवसेना शहरमध्ये सोलापूर, माढा, मोहोळ, सांगोला आणि करमाळा ह्या 5 जागा तरी शिवसेनेला दिल्या पाहिजेत. या ठिकाणी आम्हाला दरवेळेस जर प्रत्येक निवडणुकीला 1 आणि 2 जागा जर कमी होत असतील तर पुढं हे आमच्या शिवसेनेला काय नामशेष करायचं काम करायचं काय. आणि भारतीय जनता पार्टी असेल, कुणी असेल, सध्या माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचा ब्रँड झालेले आहेत. एकनाथ शिंदेसाहेबचा ज्याला आशीर्वाद देतील त्याला 25,000 ते 30,000 मतदान वाढीव पडणार आहे. आणि एकनाथ शिंदे हाच ब्रँड आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद जर नसेल तर या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीचा सुद्धा उमेदवार निवडून येणार नाही. आम्हाला असं का बोलावं लागते, कारण ज्या ठिकाणी विकासाची कामं केली जातात, विकासाचे 20-20 कोटी रुपयाची उद्घाटनं केली जातात, त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो लावला जात नाही, त्यांचं नाव घेतलं जात नाही. अशा प्रकारची काही ठिकाणी कामकाज आम्हाला निदर्शनाला येते. त्यामुळे त्यांनासुद्धा गर्भित इशारा आम्ही देतो आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद म्हणजे आम्ही त्यांच्याशी काम करणारी माणसं बरोबर नसतील त्या ठिकाणी तुमचा विजय होणार नाही. आज लाडकी बहीण योजना असेल, महिलांना गॅस मोफत देण्याची योजना असेल किंवा वयोश्री योजना असेल, तीर्थक्षेत्र योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत लाईट दिली, असे तर पुढं हे आमच्या शिवसेनेला काय नामशेष करायचं काम करायचे काय. आणि भारतीय जनता पार्टी असेल, कुणी असेल, सध्या माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचा ब्रँड झालेले आहेत. एकनाथ शिंदेसाहेबचा ज्याला आशीर्वाद देतील त्याला 25,000 ते 30,000 मतदान वाढीव पडणार आहे. आणि एकनाथ शिंदे हाच ब्रँड आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद जर नसेल तर या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीचा सुद्धा उमेदवार निवडून येणार नाही. आम्हाला असं का बोलावं लागते, कारण ज्या ठिकाणी विकासाची कामं केली जातात, विकासाचे 20-20 कोटी रुपयाची उद्घाटनं केली जातात, त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो लावला जात नाही, त्यांचं नाव घेतलं जात नाही. अशा प्रकारची काही ठिकाणी कामकाज आम्हाला निदर्शनाला येते. त्यामुळे त्यांनासुद्धा गर्भित इशारा आम्ही देतो आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद म्हणजे आम्ही त्यांच्याशी काम करणारी माणसं बरोबर नसतील त्या ठिकाणी तुमचा विजय होणार नाही. आज लाडकी बहीण योजना असेल, महिलांना गॅस मोफत देण्याची योजना असेल किंवा वयोश्री योजना असेल, तीर्थक्षेत्र योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत लाईट दिली, असे धोरणात्मक धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासात आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचा ब्रँड झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यासाठी या ठिकाणी आम्हाला सोलापूर जिल्ह्यातले किमान 3 ते 4 आमदार धनुष्यबाणावर निवडून पाठवायचे आहेत. अशा प्रकारची भूमिका या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांनी घेतलेली. आता आपण ज्या प्रकारे सांगितलं, करमाळा मतदारसंघासाठी आपली आग्रही भूमिका आहे, परंतु ही 25 वर्षाची जागा ही आता कुठेतरी ह्या पंचवार्षिकला आपली आग्रही भूमिका घेऊन ती म्हणजे एवढे मागण्याची गरज का वाटते, कारण की ही तुमची पारंपरिक जागा असताना सुद्धा ही मागण्याची का गरज वाटते. नाही, ही परिस्थिती हितच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती झालेली आहे. आमच्या ज्या पारंपरिक जागा आहेत त्याच्यावरच मित्रपक्ष दावा ठोकतोय आणि ह्या दाव्यालाच आमचा विरोध आहे. आम्ही तुमच्या जागेवर कुठं दावा ठोकत नाही आहे, पण जे आमच्या पारंपरिक जागा आहेत त्याच्यावर जर तुम्ही दावा ठोकत असेल तर याला निश्चितच शिवसैनिक विरोध करणार आहे. आणि या ठिकाणी आमचे संपर्क नेते असतील, वरिष्ठ नेते असतील, आमचे प्रवक्ते असतील, सर्व नेते मंडळींनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी अहवाल दिलेला आहे. आम्ही मंगळवारी एकनाथ शिंदे साहेबाला जिल्ह्यातले 5 जिल्हा प्रमुख आणि सगळे पदाधिकारी भेटणार आहोत, जिल्ह्याचा अहवाल देणार आहोत. आणि मला खात्री आहे की एकनाथ शिंदे साहेब या सगळ्या 5 जागा धनुष्यबाणासाठी राखून ठेवतील. दादा, आता आपण ज्या प्रकारे ह्या सर्व गोष्टी सांगत आहात की आम्ही ही करमाळ्याची जागा ही मागणार आहोत, त्या अनुषंगाने या करमाळ्याच्या मतदारसंघाच्या विजयाची आपण कशा प्रकारे खात्री देता? निवडणुकीत वारं कधी बदललं हे सांगता येत नसतं. आपण जर करमाळ्याच्या निवडणुकीचा इतिहास बघितला तर दरवर्षी कुणी जरी आमचा माणूस शिवसेनेच्या धनुष्यबाणावर कुठला जरी माणूस उभा केला तर तो 20,000 ते 25,000 मतं घेतो, हा इतिहास आहे. आणि आता नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी केलेलं काम आहे, त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी मजबूत झाली. त्यांचे 15-20,000 मतं आहेत, आमच्या शिवसेनेचे 20,000 मतं आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे किमान सगळ्या महिला या ठिकाणी पाठीमागं उभा राहणार आहेत. या ठिकाणी शेतकरी वर्गांना मोफत लाईट दिलेली आहे, तो इम्पॅक्ट मोठा आहे. बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणावर सवलती मिळालेल्या आहेत आणि अनेक सर्वसामान्य कुटुंबापर्यंत शासनाची योजना गेल्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांकडं बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे. आणि लोक उमेदवार कोण आहे म्हणून मतदान देणार नाही आहेत.
एकनाथ शिंदे साहेबांकडे बघून मतदान देणार आहेत. त्यामुळे 70 ते 80 हजार मतं हे शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या उमेदवाराला या ठिकाणी पडू शकतात. फक्त त्यासाठी योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन होणे या ठिकाणी गरजेचं आहे. पण आम्ही परीक्षेलाच जर बसलो नाही तर आम्हाला मार्क पडणार कसे, कळणार कसं ना. आजपर्यंतच्या इतिहासात शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या जे ओरिजिनल कार्यकर्त्याला त्याला परीक्षेलाच बसू दिलं नाही. तर आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं एवढी चांगली संधी या ठिकाणी आलेली आणि आज भाजपमध्ये बागलगट आलेला आहे. बागलगटसुद्धा तन धनाने आमचं जो कोणी उमेदवार देतील त्याचं काम करतील. एकदा बागलगटाने थांबावं. बागलगटाने त्यांना आपण भाजपने एवढी ताकद दिलेली, आदिनाथ मकाई कारखान्याला मदत केली, आदिनाथ कारखान्याला मदत करणार आहे. तर या निवडणुकीपुरतं मी असं आवाहन करतो की बागलगटाने गॅप घ्यावा, थांबावं व शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला त्यांनी उमेदवारी त्यांनी नाव जाहीर करावं, त्याला पाठिंबा द्यावा. आम्ही सगळे त्याला निवडून आहो. पण त्यासाठी बागलच उमेदवार कशासाठी पाहिजेत? बागलांना एवढी मोठी ताकद दिली, कारखाने त्यांचे वाचवले. तर एक ठिकाणी तुम्ही बघितलं 2 वर्ष 1.5 वर्षापूर्वी त्यांना गावात फिरता येत नव्हतं, अशी परिस्थिती. एवढी मोठी ताकद भाजपने त्यांना दिलेली. तर माझी बी त्यांना विनंती, एखादे सर्वसामान्य कार्यकर्ता विधानसभेत जाऊ द्या. मला उमेदवारी नाही दिली तर चालेल, दुसऱ्या भारतीय जनता पार्टीच्या एका सामान्य कार्यकर्त्याला द्या, शिवसेनेच्या दुसऱ्या कुठल्या कार्यकर्त्याला द्या. दुसरे माणसं पुढे येऊ द्या ना. ठराविकच घराण्यात त्याचा मुलगा आमदार, त्याची मुलगी आमदार, त्याचा वडील आमदार, एकच घराणेशाही कोर या तालुक्यात चालणार ना. तर माझं बी त्यांना विनंती की हे जर सगळं एक आलं तर ठिकाणी निश्चित या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार निवडून येऊ शकतो. आणि त्यांना जी मदत केलेली आहे शिवसेना भाजप युती सरकारने त्याची उत्तर आहे म्हणून बागलगटांनी शिवसेनेच्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करावं. का निवडून येणार नाही? आता ज्या प्रकारे आता आपण जगताप गट असेल, बागल गट असेल किंवा नारायणआबा पाटील गट असेल, ह्यांची नावं घेतली. यांनी शिवसेनेकडून उमेदवार निवडून सुद्धा आले, आमदार झाले, त्यांनी त्यांचा गट मजबूत केला. त्या प्रकारे जर महेश चिवटे जर निवडून आले तर महेश चिवटे यांचा गट निर्माण होईल का पक्ष वाढेल? माझी ओळखच शिवसेना म्हणून आहे. मी कुठल्याही कार्यालयात गेलो, कुठेही गेलो तर लोक म्हणतात शिवसेनेचा माणूस आला. हीच माझी बाजारात पत आहे. त्यामुळं मी काम करणार शिवसेनेसाठी करणार, एकनाथ शिंदे साहेबांसाठी करणार. तुम्ही बघितलं असेल कुठल्याही माझ्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे साहेबांशिवाय दुसरा कोणाचा फोटो नसतो. आम्ही डायलिसिस सेंटर चालू केलं, आदरणीय खासदार श्रीकांतदादा शिंदेंच्या माध्यमातून 10 मशीन बसवल्यात. मोफत डायलिसिस लोकांना आम्ही या ठिकाणी करून देतो आहे. ब्लड बँक या ठिकाणी चालू केली, नर्सिंग कॉलेज या ठिकाणी चालू केलेलं आहे, तिथं मोफत मुलींना शिक्षण देतो आहे. या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या 8,000 महिलांची नोंदणी केली. 3-3.5 हजार महिलांना प्रत्येकी 10-10 हजार रुपयाचे भांडे मिळवून दिले. वयश्री योजनेचं आपण मोफत या ठिकाणी कार्यालय चालू केले अर्ज भरून देण्याचं. कोरोनाच्या काळात सगळे पुढारी घरात बसले होते, फक्त शिवसेना रस्त्यावर होती. रोज 1000 ते 1,500 लोकांना आपण जेवण देत होतो. या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 250 रेमडेसिवीर इंजेक्शन दिले होते. आपण सगळ्यांना मोफत इंजेक्शन दिले, बेड उपलब्ध करून दिले. वैद्यकीय योजनेच्या माध्यमातून आपण 1,30,00,000 रुपये तालुक्यातल्या लोकांना मिळवून दिले. आज आमच्या शिवसेनेच्या कार्यालयात कार्यालय उघडले, किमान 10 ते 15 लोक येऊन बसलेले असतात. त्यांचे साधे प्रश्न, माझं तलाठी रेशन दुकानदार माल देत नाही किंवा लाडकी बहिणीचे प्रश्न, पैसे जमा झाले नाहीत, असे पोलीस स्टेशनचे काही प्रश्न करतो. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं करमाळ्यातले सर्वसामान्य माणूस शिवसेनेच्या कार्यालयात प्रश्न घेऊन येतो. हाच खरं शिवसेनेचं चळवळीतलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं यश आहे असं मी मानतो. त्यामुळं एकदा परीक्षा घेऊ द्या ना. शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, भारतीय जनता पार्टीत आलेला बागलगट असेल, ह्या सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी युती केली. महायुतीचे आमचे रयत क्रांती सदाभाऊ खोत साहेबांची काही माणसं आहेत, महायुतीतले जेवढे पक्ष आहेत, रामदास आठवले साहेबांचे कार्यकर्ते आहेत, ह्या सगळ्यांनी आम्ही एकत्रित काम केलं तर धनुष्यबाणाचा उमेदवार नक्की निवडून येऊ शकतो. फक्त आमचं एक म्हणणं आहे की धनुष्यबाणाचा वापर करून निवडून यायचं आणि परत नंतर गट स्वतःचा मोठा करायचा आणि पक्षीय राजकारण पातळ मुडीत काढायचं. हे जर टाळायचं असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्या पाठीमागे उभं राहू. मी उमेदवार नसला तरी चालेल, सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी आणि माझ्यासह बागल गटाने, भारतीय जनता पार्टी सगळ्यांनी त्याचं काम करून निवडून आणावं त्याला. लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घराघरामध्ये पोचलेलं आहे आणि भावाची कुठेतरी भेट म्हणून स्वीकारतात. त्या अनुषंगाने कुठेतरी ह्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होणार असं दिसून येतं. परंतु ह्या ठिकाणी जर उमेदवार नसेल तर त्याचा कुठेतरी फटका, बहिणींचा फटका इतर उमेदवारांना बसलं म्हणजे मतदान मिळणार नाही असं वाटतं. अहो, एकनाथ शिंदे साहेब ज्याला आशीर्वाद देणार, एकनाथ शिंदे साहेबांनी नुसतं असं हात करून नुसतं सांगितलं की ह्याला निवडून द्या, तर मग आपल्या करमाळ्या तालुक्यातल्या 60,000 महिला त्याच्या पाठीमागे उभं राहणार आहेत. शिंदे साहेब कुणाला निवडून द्या,
काय आदेश देणार ह्याच्या सगळ्या महिला वाट बघत आहेत. त्यामुळे कुणाला फटका बसणार नाही. शिंदेसाहेब सांगेल त्यालाच ह्या महिला मतदान देणार आहेत. आज 1,500 रुपयाची काय किंमत आहे ही गोरगरीब महिलेला, माझ्या मायमाऊलीला माहिती आहे. त्याचा कधीच सन्मान केला नव्हता, एवढा सन्मान एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे. त्यांना गॅस सिलेंडर दिलेलं आहे, बचत गटाला बिगर अनुदान दिलेलं आहे. त्यामुळे कुणाला फटका विरोधकाला तर बसणारच आहे. नाही, शिवसेनेचा जर उमेदवार नसेल तर युतीतला जरी कुठला उमेदवार असला तर त्याला फटका बसेल का? आम्ही देणारच नाही. धनुष्यबाणालाच उमेदवारी पाहिजे. आणि जर असं काही चुकीचं केलं तर निश्चितच त्या उमेदवाराला त्याचा फटका बसणारच ना.